भगवान म्हणले महाराज तुम्हाला संतांची संगती काय महाराज देवा या संगतीचं एवढं महत्व आहे. खऱ्या संतांची संगती आर्धक्षण जर घडली का विने होय शांती महात्मा दुःख कशामुळे होतं पापामुळे दुःख होण्याचं कारण पाप आणि ते आपल्या संशय लय जर असला रोज जन्माचं पाप असताना त्याला कधीच सुख लाभत नाही. दुसरं काय नाही. कोणी कुणाचं वाईट करत नाही आणि कोणी कुणाचं चांगलंही करत नाही. पण आपण म्हणतो हे केलं काय नाही ठेवलेलं असे जे पाप आहेत का संतांच्या संगतीमध्ये नामस्मरण घडते. आता आपण पूजनीय बाबांच्या संगतीत आलो हिचं काय करतो धंदा नामचिंतन आणि ह्या नामचिंतनाने मोठी पाप नाही शोध कीर्तन साधन पैसे अरे नामात एवढा महत्व आहे. नाम संकीर्तन प्रकार नाम संकीर्तन रूप संकीर्तन गुण संकीर्तन सांगत गेलं काही संपत होणार नाही. म्हणजे नाम संकीर्तन हे नाम अशा पद्धतीने घेणे संकीर्तन कीर्तन म्हटलं जातं. कीर्तन म्हणजे नामस्मरण नामस्मरण म्हणजे कीर्तन कीर्तन म्हणजे जप कीर्तन जप म्हणजे म्हणून नाम संकीर्तन संतांच्या संगतीत नाम चिंतन घडतं. नाना प्रकारचे पाप नाही हरि उच्चारणी येत तुम्हाला नाही पुढं काय हरि उच्चारणी वा ते मठात भाजणारे येणारे मी कीर्तनच बंद करायचं मागे सगळ्यांनाच येते म्हणजे कशाला सांगायचं हरि उच्चारणी मात्र कशा प्रकारचं त्रणाग्नी वेळे तृण म्हणजे गवत गवताची मोठी गणवंतीत आमच्या भेटतात भिगाला लावला कितीतरी लाख पेंड्यांच्या ती गण त्या ठिकाणी जाळायची ठरली किती डबडी लागते एक डबड एक असं नामाच आहे महाराज. किती जरी आणखी गंजी असल्या पापाच्या तरी एक नामचिंतन मनातून आणखी खरं जर आवडीने केलं का भस्मसात विडाला विडाला आवडीने भावे हरिनाम देशी तुझी चिंता त्याची सर्व आहे. देव कोणाची चिंता करत नाही. नाही नाही आम्ही सप्त्याला जातो पण झोप घेतो जेवायचं तुमच्या बापाचा पैसे आवडीने नामचिंतन जे घेतोय का शिरत देणे त्याचे पाठीमागा देव पाठीमागा आहे. यांचं प्रेम त्याच्यावर पाहिजे. प्रेमाने नामचिंतन करायला पाहिजे. तुझी चिंता आहे संतांच्या संगतीत नामचिंतन होतंय आणि त्याने मग अर्ध पुण्य घडतात संतांची संगती काय अर्धक्षण घडतात संतांची संगती येणे होय शांती महत्पापा संत संगती जग म्हटलं जेव्हा संतांची संगती द्या संतांची संगती द्या हे बघा कल्याण होतं ते एक देवाच्या संगतीने आणि दुसरं संतांच्या संगतीने इतरांच्या संगतीने कल्याण होणार. देवाच्या संगतीने काय होतं